नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वाम मच्छी. ही खाण्यास खूप चविष्ट आणि चवदार आणि एकदम भन्नाट असते. यामध्ये 2 प्रकार असतात. एक काळी वाम मच्छी आणि एक पिवळी वाम मच्छी. पिवळी वाम मच्छी ही खाण्यास खूप चवदार आणि चविष्ट असते. तर आज आपण बनवणार आहोत पिवळी वाम मच्छी. या ठिकाणी आपण पाव किलो पिवळी वाम घेतलेली आहे. तर चला बनवूया वाम मच्छी. त्यासाठी आपण प्रथम मसाला काढून घेऊया. या ठिकाणी आपण घेतली आहे कोथिंबीर, हिरवी मिरची 4-5 घेतल्यात, लसूण, अद्रक आणि सुकं खोबरं घेतलं. आता याला आपण पाट्यावरती छान असं याचं वाटण बनवून घेऊया. पाट्यावरती वाटल्याने मसाला खूप भाजी चविष्ट बनते. तुम्हीही नक्की ट्राय करा. तर आता छान असं आपण वाटण बनवून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. बघू शकता छान असे आपण वाटण करून घेतलेले आहे. याला हिरवं वाटण असेही देखील म्हणतात. आता आपण हे हिरवं वाटण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि आता आपण इथे वाम मच्छी छान धुवून स्वच्छ केली आणि त्यामध्ये आता आपण हळद, मीठ टाकून याला मॅरिनेट करूया 5 मिनिटासाठी. मॅरिनेट केल्याने मच्छीला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हीही नक्की करा. छान आता याला आपण मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटासाठी याला साईडला ठेवूया. गॅसवरती आपण कढाई ठेवून घेतलेली आहे. ती छान आता मीडियम फ्लेमवरती गरम केली आहे आपण आणि 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेऊया. आणि आता ही मच्छी आपण जी मॅरिनेट केली होती त्याला छान असं तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. वाम मच्छी तेलात टाकल्याने, गरम तेलात टाकल्याने ती अकसते. त्यामुळे त्याला हलवायला काही हरकत नाही. कारण काही मच्छी तेलात टाकतात ते तुटतात, परंतु वाम मच्छीचं असं काही नाहीये. ती अकसते, तुटत नाही. छान आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया याला. छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची. याने टेस्ट खूप छान येते. आता आपण मच्छी छान फ्राय करून घेतली, तिला आपण काढून घेऊया. आणि त्याच तेलामध्ये आता आपण 4-5 लसणच्या कळ्या आहेत त्या टेचून टाकलेल्या आहेत. छान त्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि 1 टोमॅटो कट करून ॲड केला आहे आपण आणि छान आता त्याला फ्राय करून घेऊया. आणि आता आपण 2 टेबलस्पून लाल मिरची टाकली आहे तेलामध्ये. याने तर्री खूप छान येते ग्रेव्हीला. आणि आता आपण केलेलं हिरवं वाटण त्यामध्ये ॲड करूया आणि छान आता तेलामध्ये परतून छान असं फ्राय करायचं आहे मसाला. एकजीव करायचा आहे तेल सुटेपर्यंत. बघू शकता तेल छान असं सुटलेलं आहे. आता काही ड्राय मसाले ॲड करूया. धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, हळद. यांना पण आता मसाल्यामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया. आणि थोडं आता आपण पाणी ॲड करूया. जे वाटणचं पाणी आहे ना तेच आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. याने तरी खूप छान येते ग्रेव्हीला बघू शकता. आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करणार आहे. याने वाम मच्छीच्या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागते. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही थिक हवी आहे, जेवढी पातळ हवी त्यानुसार पाणी ॲड करायचं. आणि आता आपण यामध्ये फ्राय केलेली मच्छी टाकूया आणि छान आता आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर छान आता आपण वरून ॲड करूया आणि आता 5-10 मिनिटासाठी याला आपण झाकून छान असं शिजवून घेऊया. बघू शकता ग्रेव्हीला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि टेस्टच्या नुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण या ठिकाणी ॲड करतो आहे कोकम. 2-3 कोकम ॲड केलेले आहे. याने ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. बघू शकता इथे रेडी आहे आपली वाम मच्छीची ग्रेव्ही. ही ग्रेव्ही तांदळाची भाकर आणि भात याच्यासोबत खूप टेस्टी लागते. तुम्हीही नक्की ट्राय करा या रेसिपीला.